अगं झेनताई, आज मला कळालं आपण आणि माकडं यांच्यात काहीही फरक नाहीये. अभिनंदन, म्हणजे शेवटी तुला तुझी ओळख पटली. व्हेरी नाईस. अगं माझ्याबद्दल नाही बर का, आधी ऐकून तर घे काय झालंय ते. एक प्रसिद्ध गोष्ट आहे किंवा एक मोठा एक्सपेरिमेंट केला होता बऱ्याच वर्षापूर्वी. एका मोठ्या बंद जागेमध्ये खूप माकडं होती. म्हणजे व्हॉट्सअप फॅमिली ग्रुप होता त्यांचा एकत्र. बाहेर पडायला एक छोटंसंच एक्झिट होतं, दुसरा कुठला मार्गच नव्हता. बिल्डर म्हणाला असेल, लक्झरी मंकी रेसिडेन्स, सिंगल एक्झिट, हायेस्ट सिक्युरिटी, नो रिफंड. एक माकड म्हणालं मी बाहेर जातो, आणि तसा तो त्या एक्झिट समोर पोहोचला आणि धाड 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 पाण्याचा प्रचंड मोठा फोर्स त्याच्या अंगावर, आणि तसा त्या क्षणी तो खाली कोसळला. एस्केप नाहीये तो, इट्स अ प्रीमियम प्रेशर वॉश, तो सुद्धा फ्री मध्ये. दुसरं माकड म्हणालं, हा तर मूर्ख आहे, मी खूप स्मार्ट आहे, मी ह्याच्यापेक्षा व्यवस्थितरित्या बाहेर पडू शकतो. आणि तसा तो त्या एक्झिट समोर पोहोचला आणि बघतोय तर काय, असं वाटलं की जणू धबधबाच त्याच्या समोर कोसळतोय. इतक्या प्रचंड पाण्याच्या फोर्सनं त्याला परत तिथेच नेऊन सोडलं. एस्केप नाहीये तो, इट्स अ प्रीमियम प्रेशर वॉश, ते पण फ्री मध्ये. असं करत करत महिने गेले, वर्ष गेली, आणि शेवटी त्या समूहातल्या प्रत्येकानं एकदा प्रयत्न करून शेवटी त्या माकडांनी प्रयत्न करणंच बंद करून टाकलं. स्मार्ट मंकी, वेट मंकी, सेम रिझल्ट. मग एक दिवस जे एक्सपेरिमेंट करत होते त्यांनी ती मोटर काढूनच टाकली, पाणी येण्याचं बंद झालं. फायनली हॅपी एंडिंग. नाही ग, झालं उलटच, कोणीच बाहेर गेलं नाही. म्हणजे मोटिवेशन सेमिनार संपलं वाटतं आणि रियालिटी सुरू झाली. हे तर मंडे मॉर्निंगला ऑफिसमध्ये पाहिलंय बरं का. सॅलरी क्रेडिट होईपर्यंत सगळे ना असेच बसतात. मग एक छोटंसं बेबी मंकी जन्माला आलं. ते म्हणालं मी ट्राय करतो, पण बाकीची माकडं म्हणाले आमच्या आजोबांनी ट्राय केलं, आमच्या वडिलांनी ट्राय केलं, आम्ही ट्राय केलं, पण तिथं ना खूप मोठा धबधबा आहे, तो ना आपल्याला वरती कधी जाऊनच देत नाही. ते बेबी मंकी म्हणालं पण कुठे पाणी, काहीच तर दिसत नाहीये. तर मोठी माकडं त्याला म्हणाली आम्हाला ते माहित नाही, पण माझे आजोबा म्हणाले होते तिथे खूप मोठा धबधबा आहे, वर चढायला गेलं तर तो खूप मोठमोठ्याने वाहायला लागतो आणि आपण धाडकन खाली येऊन पडतो. मग बिचाऱ्या त्या बेबी मंकीला सोर्स काय आहे तर, ट्रस्ट मी ब्रो, दिस हॅज बीन फॉरवर्डेड मेनी टाइम्स. किती बावळट होती ना ती माकडं. खरंच खरंच तुला असं वाटतंय यूट्यूब सुरू करायचं होतं तर तुला लोक काय म्हणाले, यातून काहीही होत नाही. बिझनेस करायचा होता तर काय म्हणाले, बिझनेस खूप रिस्की असतो, तसल्या फंदात कधीच पडू नये आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांनी. छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची होती तेव्हा हे SIP, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्स सगळे पैसे बुडवण्याचे धंदे आहेत. आणि मॅनिफेस्टेशन बद्दल काय म्हणाले, काय हे मॅनिफेस्टेशन करू नको, सगळा ड्रामा आहे. मग त्या माकडांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, काहीच वाटत नाहीये मला. तुमच्या आयुष्यात अशी कोणती भीती आहे की जी तुम्ही कधीच अनुभवलेली नाहीये, पण तुमच्या डोक्यामध्ये ती भीती कुणीतरी वर्षानुवर्षे पेरलेली आहे. त्या भीतीला डोळसपणे प्रश्न विचारा. कदाचित कोणता तरी आयुष्याचा संधीचा दरवाजा तुमच्यासाठी उघडा असेल आणि त्या भीतीपायी तुम्ही त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करताय. अशाच सुंदर सुंदर गोष्टींसाठी
फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा. झेनताई शर्वरी. थँक्यू.